आतमध्ये होते. काय घडलं तिकडे? तिकडे आम्ही 9:30ला आम्हाला एक दिवस आजचा वाढवून बोलवलं होतं. परत ब्रेकफास्ट वगैरे करून 1-2-3 वाजेपर्यंत आम्हाला आमचे ट्रायल शूट वगैरे घेतले. मग थोड्या वेळानंतर त्यांनी 3 ग्रुप केलेले, एक्झिट ग्रुप, स्टुडिओ ग्रुप आणि रिटर्न ग्रुप. आणि एक्झिट ग्रुपवाल्यांना त्यांनी सांगितलं कालच तुमचं संपलं, त्यामुळे ते आपापल्या गावी गेले एक्झिट ग्रुप. आणि आम्ही राहिलो स्टुडिओ आणि रिटर्न. स्टुडिओवाल्यांना त्यांनी खाली बसवलं होतं आणि रिटर्नवाल्यांना म्हणजे आम्हाला वरती बसवलं होतं. आणि थोडा वेळ त्यांनी डोर उघडा ठेवला. परत अचानकच त्यांनी डोर बंद केला, सगळं बंद केलं जे काय असेल तर. आणि मग आम्हाला वाटलं कुठला तरी सीन सुरू आहे, आवाज होत असेल आमचा म्हणून केला. पण मग थोड्या वेळानंतर आमच्या पॅरेंट्सचा जोरजोरात रडण्याचा खालून आवाज आला खिडकीतून. मग माझी आजी तिथे होते, तिने माझ्या आईला फोन केला. त्यामुळे आम्हाला कळालं काय सुरू आहे ते. मग हळूहळू माझ्या आजीने आम्हा सगळ्यांना वाचवलं. पण तुम्हाला काही बोलला होता का? तुमचे जे सर होते ते तुम्हाला काही? सर म्हणजे डायरेक्टर सर आम्हाला वाचवण्याचाच प्रयत्न करत होते. पण ते कोणते मेन होते ना, त्यांनी काहीतरी केलेलं, किडनॅप केलेलं. मग आम्हाला सगळं आणि एकेकाला वरती बोलवत होते आणि सगळं सांगत होते. ज्यांनी किडनॅप केले ते काका तुम्हाला काय बोलत होते, काय सांगत होते? त्यांनी पॅरेंट्सला फोन लावून सांगितलेलं की आम्हाला त्यांनी सांगायला लावलं की आम्हाला घेऊन जावा. फक्त त्यांनी पैशाची मागणी केली होती. पैशाची मागणी केली होती. तुम्हाला का ओरडले वगैरे, तुम्हाला का धमकवलं वगैरे? आम्ही जरा जास्ती बोललो की मारायचं आम्हाला. ओके. तुम्हाला काय बोलायचे, काय 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 करणार आहे वगैरे, काय म्हणजे काय करणार आहे? शूटिंग चालू आहे किंवा काय, कसं काय? नाही, तसं काय बोलले नव्हते. फक्त जेव्हा आम्ही वरती बसलो होतो ना, आम्ही विचारायला लागलो ना आमचं डोर लॉक आहे, तर त्यांनी बोलले की सीन सुरू आहे, तसा तुम्हाला किडनॅप केला असा सीन सुरू आहे. पण परत त्यांनी एकेकाला बोलवून पॅरेंट्सला फोन करून मला वाचवा असं बोलायला सांगितलं. तेव्हा आम्हाला रिअल कळालं. मग तुम्हाला भीती वाटली थोडी? त्याच्यानंतर थोडीशी भीती वाटली, पण माझ्या आजीने आम्हा सगळ्यांना वाचवलं. त्याच्या हातात काय गोष्टी होत्या का? गन होती. अच्छा, काय त्यांनी धमकवलेलं? तुम्हाला दाखवलेली गन? तुम्हाला ती गन दाखवलेली? आम्हाला दाखवलेली. आणि काय दाखवून काय बोलला होता तो तुम्हाला? नाही, नुसती अशी गन लावलेली, बाकी काय. पण तसं ते म्हणाले का की आपला सीनचा भाग आहे की धमकी दिली होती? ते आधी बोललेले, परत त्यांच्या हातात जेव्हा गन होती तेव्हा त्यांनी खरं सांगून टाकलं. काय सांगितलं? पॅरेंट्स बरोबर फोन लावून दिला आणि त्यांनी तेच सांगितलं की आम्हाला वाचवायचं असेल तर पैसे घेऊन एकेकाला न्या म्हणून. आणि पोलिसांनी तुम्हाला पोलीस काका जेव्हा सोडवायला आले सुटका केली? तेव्हा काय घडलं? पोलीस काका जेव्हा आले तेव्हा आम्ही आत होतो आणि मग हळूहळू मग लॉक खोलला होता जेव्हा सरांनी, तेव्हा ते दार फोडलं होतं आम्हाला वाचवण्यासाठी पोलीस काकांनी. आणि मग ते दार आमच्या अंगावर पडत होतं. मग माझ्या आजीने ते धरलं, मग तिला लावलं ते. आता कसं वाटतंय ह्या सर्व घटनेत 6-7 तास गेले, त्याच्यानंतर आता मम्मी पप्पाकडे आलीस, काय कसं वाटतं? आता मला छान वाटतंय, पण फक्त माझी आजी बरी झालीच आहे. मग आम्ही कोल्हापूरला जाणार आहे आमच्या गावी.